महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये उद्योग विभाग आणि MIDCचा आज आढावा घेण्यात आला। 100 दिवसामध्ये जे काही कामकाज उद्योग विभागानं आणि MIDCने केलेलं आहे त्याचा रिव्ह्यू देखील सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आणि मला सांगताना आनंद होतोय की अतिशय 100 दिवसामध्ये अपेक्षित असलेलं काम आमच्या उद्योग विभागाच्या टीमनं आणि MIDCच्या टीमनं केलेलं आहे। जी काही टार्गेट आम्हाला MIDCला आणि उद्योग विभागाला दिली होती ती परिपूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय। याचं सादरीकरण देखील आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केलं। भविष्यामध्ये MIDCला आहे त्याच्यापेक्षा सक्षम करण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे त्याच्यावर देखील सांगोपांग चर्चा झाली। मसवडमध्ये जो कॉरिडॉर होतोय त्याचं काम कसं वेगानं पुढे न्यायचं याच्यावर चर्चा झाली आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता तो म्हणजे पुरंदरला जे इंटरनॅशनल एअरपोर्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याच्या लँड ॲक्विजिशनच्या बाबतीमध्ये देखील लवकरात लवकर लँड ॲक्विजिशन करण्यासंदर्भात काही निर्देश मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। ओव्हरऑल या बैठकीमध्ये MIDCला सक्षम करण्यासाठी उद्योजकांना अडचणी येऊ नयेत यासाठी ज्या आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत त्याचं देखील प्रेझेंटेशन आपण केलं। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही फार मोठी एक क्रांतिकारी योजना उद्योग विभागामार्फत चालवली जाते त्याचा देखील रिव्ह्यू झाला आणि मला सांगताना आनंद होतोय की 3 वर्षाच्या अगोदरच्या 3 वर्षी एकूण 7,500 उद्योजक करण्यामध्ये महाविकास आघाडीचं तत्कालीन सरकार हे यशस्वी झालं होतं आणि एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 35,000 उद्योजकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं कर्ज देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागानं प्रयत्न केलेत त्याचं देखील प्रेझेंटेशन आम्ही केलं आणि उद्योजकांना जास्तीत जास्त सुलभरित्या कशा पद्धतीनं सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध करून देता येईल त्याच्यावर आज सांगोपांग चर्चा झाली। सर, एकीकडे तुम्ही 100 दिवसांच्या कार्यक्रमांचा आढावा घेताय, विरोधक आरोप करतायत तुम्ही कार्यक्रमांचा आढावा घेतोय, पुण्यामध्ये गर्भवती महिलेला उपचार नाकारले जातात पैशांसाठी तिचा मृत्यू होतोय आणि भाजप PAचीच पत्नी आहे। या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की हलगर्जीपणा जर झाला असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवू नये यासाठी शासन कटिबद्ध राहील। रुग्णालय ताब्यात घेण्याची मागणी केली मराठी रुग्णालय ताब्यात घेण्याची मागणी केली जाते विरोधकांकडून, कारण नाममात्र दराने जमीन दिली जाते मात्र रुग्णालय अशा प्रकारे जर उपचार नाकारतात तर रुग्णालय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेला प्रकार हा जर ज्यांनी तक्रार केलेली आहे यांच्या सांगण्याप्रमाणे तंतोतंत असा घडला असेल तर तो दुर्दैवी आहे, कारवाई करण्यासारखा आहे। या संदर्भामध्ये तिन्ही नेत्यांनी म्हणजे देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा असतील यांनी हा गांभीर्याने विषय घेतलेला आहे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करते। मराठी भाषेसंदर्भात मनसेचं आंदोलन बघायला मिळत आहे, अनेक ठिकाणी काही ठिकाणी खळकटॅक देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। काय सांगाल म्हणून मराठी भाषा ही कंपल्सन केली जावी म्हणून आस्थापनांना पत्रक दिली जातात? नाही, मराठी भाषा ही आस्थापनेवर सक्तीचीच आहे। महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला ज्या भाषा येतात किंवा जे परराज्यातनं आलेली लोक आहेत त्यांचा देखील आपण मान सन्मान करतो, त्यांच्या भाषेचा देखील मान सन्मान करतो। ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची संस्कृती आहे। असं असताना मराठी भाषेवर अन्यायकारकरित्या काही गोष्टी घडवण्याचा प्रयत्न जर काही लोक करत असतील, असंतुष्ट लोक करत असतील, समाजकंटक करत असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे ही आमची शासन म्हणून भूमिका आहे। आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून मराठी भाषेचा मंत्री म्हणून एक पोलीस विभागाची बैठक सविस्तर लावण्यात येईल, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक लावण्यात येईल, कारण जिल्हाधिकारी हे मराठी भाषेच्या जिल्ह्याच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्याचे पोलीस अधीक्षक हे मेंबर आहेत। एक फार मोठी महाराष्ट्राच्या स्तरावर ही बैठक घेतली जाईल आणि मराठी भाषेच्या संदर्भामध्ये अन्यायकारक वागणाऱ्यांवर कशा पद्धतीनं पुढे कारवाई करायची या संदर्भामध्ये त्या बैठकीमध्ये निर्णय होईल। मुख्यमंत्र्यांनी एक पत्र लिहिलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनने, कारण मारहाण होत आहेत अधिकाऱ्यांना। एक पहिली गोष्ट अशी आहे की औद्योगिक क्षेत्रामध्ये अशा बाबती घडलेल्याच नाहीत, ह्या बाबी ज्या घडत आहेत त्या काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी घडत आहेत, काही कॉलनींमध्ये घडत आहेत, काही घराघरांमध्ये घडत आहेत। मला असं वाटतं की या संदर्भामध्ये औद्योगिक क्षेत्र असेल, कॉलन्या असतील,
रेसिडेन्शियल भाग असतील, कमर्शियल भाग असतील, या ठिकाणी कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं राजभाषेचा, मातृभाषेचा, मराठीचा मान सन्मान राखला पाहिजे, याच्यावर आम्ही एक अतिशय सविस्तर धोरण जाहीर करू आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतील. तर बँक अधिकाऱ्यांनी आज संरक्षणाची मागणी केली, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की गुंडगिरीची एकंदरीत पद्धत वापरली नाही पाहिजे, मराठीचा आग्रह असावा. मात्र अशा प्रकारे गुंडगिरी नाही, एक पहिली गोष्ट की मराठीचा आग्रहच आहे. मराठी माणसाबरोबर राहून, महाराष्ट्रामध्ये राहून मराठीचा अपमान करू नये हीच आमची भूमिका आहे आणि मराठीचा अपमान सहन कोणी करणार नाही ही देखील आमची भूमिका आहे. पण असं असताना कुणीही कायदा हातात घेऊ नये ही देखील शासनाची भूमिका आहे. हिंदी में जानना चाहेंगे पुणे वाले मामले को लेकर कुछ सीएम ने या डीसीएम ने नहीं, पूना मामले में दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल में जो घटना घटी है उसके बारे में महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब, महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब और दूसरे उप मुख्यमंत्री अजीत दादा ने तीव्र भावनाएं व्यक्त की है. इसमें अगर तथ्य है तो उनके ऊपर कार्रवाई की जाएगी और वापस ऐसा प्रसंग नहीं आए इसलिए शासन कटिबद्ध रहेगा. मराठी भाषा को लेकर एमएनएस जो आंदोलन छेड़ा जाए बैंकों को लेकर या फिर अलग अलग मुद्दों को लेकर उस पर सरकार क्या करने जा रही है? मराठी भाषा का सम्मान रहना चाहिए, मराठी भाषा बोली जानी चाहिए, ये हमारी मांग है. लेकिन जो महाराष्ट्र में रहते हैं उनकी भाषाएं विविध भाषा है, उनका हम सम्मान करते हैं और जो हम उन भाषा का सम्मान करते हैं इसलिए उन्होंने मराठी भाषा का अवमान करना, मराठी लैंग्वेज का अवमान करना ये उचित बात नहीं है. इसके लिए हम महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब से परमिशन लेके एक कलेक्टर की और एसपी लोगों की एक कॉन्फ्रेंस लेने वाले हैं 8-10 दिन में और उसमें एक मराठी के लिए धोरण बनाया जाएगा. सर, सिक्योरिटी की मांग की है, बैंक अधिकारियों ने एक पत्र भी दिया है सरकार को. सरकार का पवित्रा क्या रहेगा? नहीं, बैंकों में भी मराठी का सम्मान करना चाहिए, हमारी मांग है. और उन्होंने अगर अच्छी तरह से बर्ताव किया, अच्छी तरह से उन्होंने ट्रीटमेंट दी तो संरक्षण की जरूरत ही नहीं है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.